सातारा येथील युनियन स्कूलमध्ये आढळले बार्न आऊल जातीचे दुर्मिळ घुबड। सातारा येथील युनियन स्कूलच्या परिसरात चिंचेच्या झाडाखाली घार आणि कावळ्यांची ओरड व कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी व क्रीडा शिक्षक राजेंद्र माने, मुख्याध्यापक SP आपटे यांनी झाडाकडे धाव घेतली। तेव्हा त्यांना दुर्मिळ जातीचे बार्न आऊल हे घुबड सापडले। त्यांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून गोडोली येथील वन विभागास माहिती कळवली। वन विभागाचे अधिकारी राजेंद्र पवार यांनी शाळेत येऊन या दुर्मिळ असलेल्या घुबडास ताब्यात घेतले। त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। घुबड हा शेतकऱ्याचा मित्र असून एक बार्न आऊल कुटुंब वर्षाला हजारो उंदीर खाते। याची ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण असते। अंधारातही ते शिकार करते। घुबडांविषयी अनेक अंधश्रद्धा भारतीय समाजात आहेत, मात्र याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही। उलट पर्यावरणातील संतुलन राखण्यात घुबडाची महत्त्वाची भूमिका असते। घुबड दुर्मिळ असण्याने वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत त्याला पकडणे, त्याची विक्री करणे किंवा त्याला इजा करणे कायदेशीर गुन्हा आहे। सातारा येथील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या दुर्मिळ घुबडास जीवदान मिळाले। यामुळे शिक्षक व विद्यार्थी, मुख्याध्यापक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। खरे तर घुबड अशुभ नसून तो आपला मित्र आहे। तो जखमी अवस्थेत सापडल्यास त्याला वन विभागाकडे देऊन आपण सहकार्य केल्यास निश्चितपणे अशा दुर्मिळ पक्ष्यांना जीवदान मिळेल। रन फास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंखे, कराड।